नमस्कार. एका विद्यार्थ्याचा मला पर्सनली मेसेज होता आणि त्याचा मेसेज असा होता, की मॅडम 50+ स्कोर माझा जात नाही, तर काय करायला पाहिजे? ठीक आहे. तर या विषयावर आपण आज बोलणार आहोत. याच्यात माझे स्वतःचे काही अनुभव आहे आणि काही मी विचार केला, की नेमकं खरंच काय करता येईल, बरोबर? तर मग खरं तर याच्यावर अजून विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवायला पाहिजे, पण वेळेअभावी मी एक थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते. ठीक आहे. तर बघा, पहिली गोष्ट तर काय, मी काही मुद्दे काढलेले आहेत, आपण बोलूया त्याच्यावर. तर कोणताही पेपरमध्ये आपल्याला स्कोर वाढवण्यासाठी पहिली गोष्ट काय असते, की आपला अटेम्प्ट वाढला पाहिजे, बरोबर? अर्थातच आपला अटेम्प्ट जास्त असेल तर आपला स्कोर वाढेल. बरं, अटेम्प्ट आपला कधी वाढू शकतो? जेव्हा आपला अभ्यास चांगला असेल. आपण विनाकारण तर रिस्क घेऊ शकत नाही, बरोबर? मग त्याच्यासाठी अभ्यास चांगला पाहिजे. बरं, अटेम्प्ट वाढतो, मग अटेम्प्ट वाढवण्यासाठी अजून काय पाहिजे? तर अर्थात आपली ॲक्युरेसी पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्तच गोल गोल करतायत किंवा पेपर लिहितायत, पण तुमची ॲक्युरेसी नाही आहे, तर मग त्यालाही काही फायदा नाही. आणि तुमची ॲक्युरेसी कधी असते? जेव्हा तुमचा अभ्यास चांगला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. तर आता आपण मी काही जे पॉईंट्स काढलेले आहेत त्यानुसार नीट समजावून घेऊ, की 50+ किंवा अजून जास्त स्कोर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे. तर बघा, पहिली गोष्ट असते, आपला अभ्यास खूप चांगला झालेला पाहिजे. आता अभ्यास करताना जसं आपण कन्सेप्ट क्लॅरिटीवर भर देतो, ती तर गोष्ट महत्त्वाची असतेच. पण सोबत आपल्याला काय करायचं असतं, की काही गोष्टी ज्या असतात, ज्या निमोनिक्स किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवायच्या असतात. मग त्यामुळे काय होतं, की तिथे आपला वेळ वाचतो आणि ते बाकीचे प्रश्न जे मोठे मोठे असतात ते सोडवायला आपल्याला वेळ मिळतो. हां, निमोनिक्स आणि ट्रिक्सचा उपयोग त्याच्यासाठी होतो. तर मग आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. पुढचं आहे, की आपला पेपर वेळेत झाला पाहिजे. आता वेळेत झाला पाहिजे याला एक चॅलेंजिंग फॅक्टर अजून एक आहे, की मॅथ्स आणि LR हे 2 टॉपिक. तर कधी-कधी 20 प्रश्न म्हणजे 15 प्रश्न असतात, पण कधी-कधी संख्या वाढते. तर तुम्हाला त्याच्यावर पण फोकस करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे मार्क्स तिथे जात असतील, तर तुमचे ते मार्क्स तिथे कव्हर होतील. आणि हे बघा, वन स्ट्रोक पेपर कव्हर करायला पाहिजे. आता काही जण म्हणतात, की एक राउंड झाला, की दुसरा राउंड करायचा, पण माझ्याकडून कधीच असं झालेलं नाही आहे. एकदा मी पेपर घेतला, म्हणजे मी जेव्हा पेपर दिलेले आहेत, एकदा मी पेपर घेतला, की जो माझा पहिल्यांदा व्हायचा, तोच माझा पहिला राउंड असायचा आणि तोच माझा शेवटचा राउंड असायचा. जास्तीत जास्त मी काय करायचे, की मला संदिग्धता असेल, तर मग मी पेपरच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवायचे, की समजा 5 नंबरचं 3 मला टिक करायचं आहे. म्हणजे जोपर्यंत एक्झामिनर येत नाही, तर मी तिथे फक्त ज्या क्वेश्चनकडे मला वळायचं आहे ना, त्यांना मी टिक करून ठेवायची, किंवा जे मला शेवटच्या क्षणाला गोल गोल करायचे आहे त्यांना मी टिक करून ठेवायची. ठीक आहे. आणि ॲक्युरसीचा खूप मोठा वाटा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲक्युरसी पण मेंटेन करायची असते. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास नीट केला, तर नक्कीच तुमचा स्कोर बूस्ट होईल. धन्यवाद.